सबस्क्रायबर भेटलाय त्याला काय बोलायचंय? अरे भाऊ तू मागच्या वर्षी बोलला था तर ते 2 स्कीमरची वाट बघतोय, बघू कधी येतं ते. सगळे वैतागले आता मरायचे चान्सेस आहे, पण मग जसं जसं जवळ चाललोय ना तसं तसं जाम होत चाललेलं आहे. तर आताची खबर अशी, आमच्यातले ना 15-20 जणांमधले 2 जण गायब झाले आणि त्यांच्याकडे फोन पण नाहीये. बघू शकताय पायऱ्या लागल्या नाही, गर्दी बघा. तर मित्रांनो गौतम ऋषी मंदिरात गर्दी बघा किती आहे बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव वावरे स्वागत करतोय का आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी आधी आपण क्रिकेट खेळायला गेलो तेव्हा बोललो होतो की आपण त्र्यंबकेश्वरच्या फेरीला जाणार आहे. तर आज फायनली तो दिवस आलेला आहे. आज त्र्यंबकेश्वरची 3री फेरी आहे आणि 3ऱ्या फेरीमध्ये बल्लू आपल्यासोबत आहे, या साईडला तेजस आहे. तर बाकी पोरं आहे ना आपले पुढं उभे, त्यांना घेऊ तिथून आणि मग तिथून आपल्याला आहे ना बस पकडून त्र्यंबकेश्वरमध्ये उतरायचं आहे. 8 वाजता आपण इथून घेऊ, म्हणजे तिथं आहे ना 12-1ला फेरी चालू आहे. तर मग बघू कधी संपते नाही का. तर काय तुला बोलायचं का? नाही घाबरतो काय नाही ब्लॉगला? घाबरू नका रे, आपलेच पोरं आहे, आपलेच पोरं आहे. 7:30 वाजले आणि पाण्याच्या वरचं वातावरण बघा, एकच नंबर आहे डायरेक्ट. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं सगळे जमलेले, पण तुम्हाला माहिती सगळ्यांमध्ये 2-3 स्कीमर राहतात. मगापासून फोन करतोय, कधी म्हणतो इथं रिक्षा दे, कधी म्हणतो तिथं रिक्षा दे. ते 2 स्कीमरची वाट बघतोय, बघू कधी येतं ते. सगळे वैतागले आता. तर मित्रांनो आता इथं सगळे जमलेले आणि स्कीमर बघू शकतो, लांबा स्कीमर तो पण आलेला आहे. आता इथून डायरेक्ट आपण सगळे ना बस स्टँडवर जाऊ आणि मग तिथून जी आपली फेरीला सुरुवात चालू होईल. तर चला सगळ्यांनी देवाचं नाव घ्या, हर हर चलो. मला मी मगाशी बोललो ना का प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये तो एक स्कीमर राहतो, इथं आलो तिथं आलो. तर मित्रांनो सगळ्यांच्या मनात एकदम उत्सुकता आहे नाही की फेरीची. हिच्यातले काही जणांनी केलेली, काही जण फर्स्ट टाइम आहे. माझी 2री फेरी मागच्या मनापासून जातो मी माझ्या फेरीचा ब्लॉग बघितलाच असेल आणि ही माझी 2री फेरी आहे. आम्ही 20 किलोमीटरचीच करणार आहे, कारण की आमच्यासोबत काही जण पहिल्यांदा करताय म्हणून आम्ही 20चीच करतोय. तर बघूया कसा असतो आमचा अनुभव आणि तुम्ही लास्टपर्यंत हा ब्लॉग जो आहे तो बघत राहा. मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच तो आवडेल, कारण की एवढे पोरे कॉन्टेंट भरून भेटणार आहे. तिच्यात तुमचा विषय झाड आहे, तिच्यात लांबा पण आहे. अजून पुढे जाऊन अजून जण जॉईन होणार आहे. बघू किती 100-1 बनतात काय आता काय माहिती. अभिजितची म्हणजे मागच्या फेरीला त्यांनी ही टोपी घालायला दिली होती, तिथून ती माझ्याकडेच आहे. आमच्या एवढे जण आहे का, एवढ्या एकांनाच एक सिटी लिंक लागून जाईल. उत्सुकता आहे पोरांच्या मनात, उत्सुकता. सबस्क्रायबर भेटलाय त्याला काय बोलायचंय? अरे भाऊ तू मागच्या वर्षी बोलला था की तू या वर्षी बिना चपलीच फेरी मारणार, तसा काय विषय काय? तर मित्रांनो या वर्षी मी बिना चपलीची फेरी मारणार आहे, पण आता ते त्र्यंबकेश्वर काढू ना. मग त्र्यंबकेश्वर मध्ये काढू ना. होय बघ, त्र्यंबकेश्वर मध्ये काढू आपण चप्पल. मागच्या वर्षी बोललो होतो मी, नव्हतो मी बुट्ट्यांवरच मारणार होतो, पण हा बोलला ना. यांनी ब्लॉग पाहिला, आपले मित्रच आहे. गर्दी बघा काय गर्दी बस मध्ये घुसलेला आहे. गर्दी बघा किती. वडापाव 15ला 2 भाडं कमी देईल, भाडं 50 रुपये दे भाऊ दे, काही विषय नाही. अरे बोल बजरंग. तर मित्रांनो इथून आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. पूर्ण गचडीमध्ये मरायचे चान्सेस आहे. मी काय म्हणतोय पण कंडक्टर कडून आहे का? आहे वयस्कर माणसं तरी काय ऐकत नाही. आमचं एक वयस्कर माणूस पुढे लय हाल चालू. तन्मय तुला कसं वाटतंय? बरं वाटतंय? व्हेंटिलेशन होतंय ना? काय झालं होतं? तर मित्रांनो मागच्या वेळेस तुम्ही याला ओळखत असाल, मागच्या वेळेस आपल्या ब्लॉग मध्ये होता. आम्ही एकदम जाम झाले, गर्दीच एवढी डेंजर होती ना. तू सांगूही नको. आता इथून त्र्यंबकेश्वर मध्ये चाललोय. बघू जर कुशाळ तर गेलो, गर्दी नसली ना तर आंघोळ करू आणि मग फेरीला सुरुवात करू. पूर्ण गेट आहे, एंट्रन्स गेट तो आहे इथं. तर मध्ये आता दर्शनाला तर जागा नाहीये, कारण की पूर्ण बंद केलेले आहे, गर्दी जास्त असल्यामुळे. म्हणून आता लवकर कुशावर तर जाऊ, दर्शन करू. आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की उद्या सकाळीच येऊ आणि उद्या सकाळी प्रॉपर इथं हातपाय धुऊ आणि मगच घरी जाऊ. आता इथं आम्ही मंदिरासमोरच उभे आणि मी ना बुटांवरच करतोय, कारण की मधून माझा बोट दुखतोय. कुस्तीच्या प्रॅक्टिसमध्ये विषय झाला नाही, त्यामुळे ही फेरी पण बुटावर करते. पुढची फेरी 100% मी गॅरंटी देतो की
बिना चपलाची करू आपण. तर चला लवकर जाऊ आता पुढं तरी बसू आणि धन्यवाद. तर मित्रांनो इथं भंडारा होता. आधी आपण खिचडी घेतलेली. पहिले पोट भरून घेऊ आणि मग फेरीला सुरुवात करू. खिचडी बघा मोबाईल मध्ये वगैरे. किती वाजले आता? किती वाजले? 11. करेक्ट 11 वाजता आम्ही आमची फेरी चालू केलेली. आता बघू किती वाजता संपती. तुम्ही टाइम लक्षात ठेवा फक्त. परत एकदा आपण देवाचं नाव घेऊ आणि आपल्या फेरीला सुरुवात करू. हर हर हवा बल्लू आमचा चायवाला बल्लू. काहीच नाही सोडायचं असलं. इथून आपल्याला आहे ना प्रयाग तीर्थावर जायचंय. तिथं हातपाय धुतल्यानंतर मग आपली जी फेरी ती चालू होईल. गर्दी तरी बघा किती. डायरेक्ट पूर्ण इकडून असं आपल्याला पूर्ण चक्कर मारून मग तिथे एक पूल आहे. त्या पुलाच्या खालून निघून पेगलवाडी इथं निघून इथून आहे ना आपण तोंडबिंड धुवून घेतलेलं आहे. आता हातपाय धुवायला इथं जागा नाही कारण की गर्दी एकदम जास्त आहे. म्हणून तोंड धुतलंय, डोक्यावर पाणी टाकले आणि आपली फेरीची ती चालू झाली. तर बघा पेगलवाडीवर येऊन पोहोचलेलो आहे आणि हा पेगलवाडीचा रस्ता आहे. आपल्याला इकडून पूर्ण सरळ सरळ जायचंय. इकडेच पुढे पैना पण आहे. पण पैनाच्या मागूनच एक उजव्या साईडला टर्न जातो. तिथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे. तर बघूया अजून काय काय सीन होतो त्या पुढे. रनिंग घ्या मग. बस आहे पुढं. बिनपगारी फुल अधिकारी रामचंद्र की जय. शिव छत्रपती शिवाजी महाराज की तर आताची खबर अशी आमच्यातले ना 15-20 जणांमधले 2 जण गायब झाले आणि त्यांच्याकडे फोन पण नाहीये. तर ते 2 जण कुठे गेले त्यांना कसं शोधायचं काय माहिती. ऋषी आणि तन्मय जो मागच्या फेरीला आपल्या सोबत होता तो. आता तोंडात पाहून तुम्हाला वाटत असेल की आम्ही काय दुसरं खाल्लंय. पण ते पान हेवा गोड पाणी जिथून मागून गेले. बल्लूनी पण खाल्लंय. आम्ही दोघांनी खाल्ले. नाही आपल्याला गोड पाणी अशी सवय घालणे आपल्याला. हे तर पान पण नाही खाल. मित्रांनो हसा नाचा पण शिस्त पाळा. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं काही वागू नका. तुमचं तुम्हीच नाचा. फक्त पद्धतशीर मध्ये नाही का डिसिप्लिन मध्ये नाचा. काही कोणाला त्रास होईल असं नका नाचू. तर मित्रांनो आता इथं आपण टर्नवर आलो. हा बघा सरळ रस्ता आहे ना घोटी इगतपुरी साईडला जातो. इकडं वैतरणा डॅम पण आहे आणि इथूनच आपल्याला उजव्या बाजूला टर्न घ्यायचं आहे. या साईडला 40ची आणि 20ची फेरी. दोन्ही फेऱ्या या साईडनच होता. फक्त जर 40ची जायचं असेल ना तिथं एक टर्न आहे तो घ्यावा लागतो. तर आपल्याला या साईडला ना इथं बॅरिगेट लावलंच आहे. या साईडला जायचं दोन घाट. जर तुम्ही कधी येत असेल तर इथून या साईडला जा. तर मित्रांनो इथं हॉटेलमध्ये बसलो बघा. सगळे पावडे बिवडे खात आहे. यांना उपास आहे. आम्हाला नाही उपास. आता हे खाऊ आणि मग काय ते बघू. आमचे 5-6 जण तर काय झाले. 3 नाही गाण्यान ते 3 आणि ते 3 6. कसं होतं क्वालिटी कशी होती? क्वालिटी एकदम मस्त होता. मी क्वांटिटी मजबूत होती. काही हॉटेल आनंद एकच नंबर. नाही सगळ्यांपेक्षा ते गुलाबजाम भारी होता. 5 वाजता. रामकृष्ण हरी मंडळी आता अर्ध्या रस्त्यात आपण आलेलो आहे. तर आता जे यांची पहिली फेरी जाम झाले बघू शकता त्यांच्या तोंडाकडे पाहून. आम्ही जाम नाही आलोय भाऊ. कॅमेरामध्ये नाही सांगू शकत. तर आता दुसऱ्या टप्प्यात आलोय. या साईडला खालच्या साईडला तो 40 किलोमीटरचा आहे आणि इथून हा 20 किलोमीटर. जास्त करून लोक आहे ना 20 किलोमीटरची करताय कारण की 40 किलोमीटरची खूप लांब आहे. डायरेक्ट हरिहर जवळून झाली नाही का ती पूर्ण. आम्ही पण यावेळेस 20चीच करतोय बघा इकडून. तर आपल्याला तिकडून खालून सरळ आल्यानंतर लेफ्ट साईडला जायचं आहे. तर 20 पैकी आता आम्ही फक्त 10 जण आहे. 10 जण आमचे गायब आहे. जर भेटले त्र्यंबकेश्वर मध्ये तर ठीक. नाहीतर राम भरोसे काम. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. आज तुम्हाला नुसता गर्दी दाखवतोय. हा जिम वाला बंद आहे तरी पण इथे पाय दुखू राहिले. आम्ही जिम वाले नाही भाऊ. आम्ही तालीम वाले. हा पण मग तरी पण फील्ड एकच येते ना ते. नाही एकच काय ती. हो मगापासून हेच चढतोय अजून काय संपना. तुम्हाला लाईन दाखवते केवढी हवा. इथून ना ती पूर्ण लाईन इथून इथपर्यंत. बघा पोरांनी पहिला स्टॉप घेतलाय. आपला स्टॅमिना आहे भरपूर. काय टेन्शन ना घेऊ. मारायचं नाही आहे तुमच्या सोबत. सगळ्यांना घेऊन मारतो. चला चला माऊली रामकृष्ण हरी. आता ना पूर्ण चढायला इन्क्लाइन लागलं नाही का. ह्या पोझिशन मध्ये पूर्ण आपल्याला चढायचंय. अजून तरी पायऱ्याने लागलंय.
बघा सगळे या पोझिशन मध्ये चढताय. बघा चढायला बघा इकडून काही लोक शॉर्टकट वापरताय, पण मी तुम्हाला एकच सांगाल यशाला शॉर्टकट नसतो. आपण मारायचे चान्सेस जास्त आहे. चला आपण चला चला भाई बोला करणे का तो करणे का ला माऊली 2-2 पावलं पुढे घ्या. जास्त नाही 2-2च घ्या. एक तर घ्या भाऊ आधी. घ्या शॉर्टकट. उद्या दिसलो तर दिसलो पेपरला. बघा वरती तुम्हाला आता लाईट दिसत असतील बघा. बघू शकताय पायऱ्या लागल्या नि गर्दी बघा. बाबा जय श्रीराम. नाशिकची पब्लिक आहे सगळी. जय श्रीराम. इकडं माग लाईट दिसतंय का? तिकडून पूर्ण आपण चालत आलोय आणि ही इथली गर्दी बघा. आम्ही बघा कुठं उभे. आम्ही आमच्या सोबतच्या पोरांची वाट बघतोय ते आले का तर तेव्हा टप्प्यात चढून गेलो. लंब्या बा ए लंब्या काय झालं होतं? काही जण इकडून प्लस काही जण इकडून काही जण वरतून, म्हणजे एवढे आजूबाजूनी पांगले तर इकडून जागा नाही परत यायला. तर मित्रांनो गौतम ऋषी मंदिरात गर्दी बघा किती बघा. लाईन बघा. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो मध्ये, पण यावेळेस नाही गर्दी म्हणून बाहेरूनच दर्शन. तुम्ही दर्शन करून घ्या. आत्ताशी निघलो खाली. वरती एवढी डेंजर गर्दी ना का 2 मिनिटं पण हालायला जागा नाही का. अजून आपल्याला तिकडे डायरेक्ट तिकडे खाली उतरून जायचंय. तुम्हाला चेहरे बघूनच अंदाज येत असेल का काय विषय झालाय वरती. तुमच्यासोबत जेवढे 10-15 जण ते सगळे गायब झाले. दोनच जण राहिलोय, मी आणि लंब्याच राहिलोय नाही का. खाली उतरून आलेलो आहे आणि बघू शकताय पाठ झालेली. सकाळचे 5:30 वाजलेले. मोबाईल मध्ये 1% चार्जिंग आहे म्हणून म्हटलो थोडंसं बोलून घेऊ. आता जेव्हा आपले पॉवर बँक वरचे पोरं घेऊन येतील ना तेव्हाच मग आपण पुढचं बोलू. पूर्ण सकाळ झालेली आहे बा. इकडं ब्रह्मगिरीचा पर्वत आहे आणि अजून पण रांग चालूच आहे बघा. आणि इथं डीजे चालू आहे. इथं सगळे बसलेले. तर कॅमेराची क्वालिटी थोडी लो बघायला मिळत असेल की ॲडजस्ट करून घ्या. तर थोडं नाचू त्यांची वाट बघू. आले तर ठीक, नाही तर निघून जाऊ. पॉवर बँक आलं बघा आपला आणि हे पण भेटलेले आपल्याला. तिथंच भंडारा जोडत होते आम्ही नेमकी ना नाचून तिथून निघालो आणि तेवढ्यात हे भेटले. हा पूर्ण सिरसगावचा पट्टा आहे. इथून आपल्याला या साईडला जायचं नाही का त्र्यंबकेश्वर साईडला. आता इथं आमचा मीटअप होणार आहे. आमचे जेवढे हरवले तेवढे तिच्यात 1-2 भेटणार आहे. आमच्या सोबतचे काही जण गेलेले त्यांना इथूनच बस भेटली ते गेले. आम्ही नाही गेलो कारण की आम्हाला आहे ना त्र्यंबकेश्वर मध्ये जायचंय. तिथं कुशावर्कर दर्शन करायचंय आणि मग जाऊ आम्ही. सगळे पोरं या गोष्टीसाठी झाली का पूर्ण वड्यांसाठी सगळ्यांची अपेक्षा लागली होती. आता हलत डुलत आम्ही येऊन पोहोचलेलो आहे गणपत बारी मध्ये. हा बघा गणपत बारीचा मंदिर इथं. बाकीचे गेलेले. आता इथून त्र्यंबकेश्वर असं 1-2 किलोमीटर. पण मग जसं जवळ चालू आहे ना तसं जाम होत चाललेलं आहे. 2 पावलांवर त्र्यंबकेश्वर आहे तरी बा कसे झोपले. एखाद्या यायचा गाडी घेऊ सलमान खानचा. तर मित्रांनो आता त्र्यंबकेश्वर मध्ये चाललोय. थोडं चाललंय बघा. वातावरण बघा काही भारी झालेलं आहे. आणि फोनमध्ये चार्जिंग कमी म्हणून हा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये.